नमस्कार, मी शंतनू देसाई. 18 वर्षाच्या IT मधल्या म्हणजे टेक्नॉलॉजी फील्डमधल्या अनुभवानंतर मी आता फुल टाईम एम्प्लॉयमेंटला फुल स्टॉप म्हणजे पूर्ण वेळ नोकरीला पूर्णविराम दिला आणि आता मी प्रॅग्मॅटिक कंप्लायन्स पार्टनर्स नावाची एक टेक्नॉलॉजी कंप्लायन्समधली फर्म चालू केली आहे, जी वेगवेगळ्या स्मॉल, मीडियम, लार्ज बिझनेसेसना ISO ऑडिट्स, इम्प्लिमेंटेशन, कंप्लायन्स, जसं EUमधले GDPRचा कंप्लायन्स असेल किंवा आता भारतामध्ये जो डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आला आहे त्याचे रूल्स येऊ घातलेत, त्याच्याशी रिलेटेड कंप्लायन्स इम्प्लिमेंटेशन कन्सल्टिंग करायची ही फर्म आहे. मी आणि माझे काही सहकारी ही फर्ममध्ये काम करतो आहे आणि त्याचबरोबर मी 3 इयर्स LLB कोर्सला म्हणजे लॉला ॲडमिशन घेतली आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली त्याच्यासाठीच आहे. मी हे पहिल्यांदाच करतो आहे व्हिडिओ शूटिंग वगैरेचा घाट, पण मला हा प्रश्न इतका इंटरेस्टिंग वाटला की आत्ता आम्हाला दिवाळीच्या आधी आमच्या असाइनमेंट्स मिळाल्या आणि दीज आर लाईक 10 मार्क्स आउट ऑफ द 100 मार्क्स जे ॲट दी एंड आपलं फर्स्ट इयरला एखाद्या सब्जेक्टला मिळणार आहे. त्यातले 10 मार्क या असाइनमेंट्सच्या प्रश्नांच्या म्हणजे उत्तरांवरती तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना, आम्हाला. त्यामुळे म्हणजे सिरियसनेस आहे, हे उगाचच आपलं काहीतरी छापलं आहे अशातला भाग नाही आहे. मग जेव्हा मी आता दिवाळीची सगळं गडबड गोंधळ संपली आणि मी काल असाइनमेंट्स करायला घेतल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जे लॉचे जे प्रश्न आहेत ते असे फार ब्रॉड आणि वेग असतात आणि त्यांना उत्तरं लिहिण्यासाठी अनलेस तुमच्याकडे एखादा फ्रेमवर्क असेल किंवा एखादी तुमची थॉट प्रोसेस की एखाद्या लॉच्या या प्रश्नाला तुम्ही कसं उत्तर देणार आहे, काय तुम्ही फ्लो वापरणार आहे, हे तुमच्याकडे तुमच्या डोक्यात फिट नसेल तर मग तुम्ही इकडे तिकडे डायव्हर्स किंवा उत्तर नीट समर्पकपणे न लिहिण्याकडे खूप कल जाऊ शकतो. जसं माझंही काल झालं की एका प्रश्नाचं उत्तर मी लिहायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की या उत्तराला काही सुसूत्रताच नाही आहे. देर इज नो फ्लो टू द आन्सर. अँड देन आय स्पेंड सम टाईम, आय टूक अ कपल ऑफ आवर्स, आय ट्राईड टू फिगर आउट की ॲक्च्युली अशा प्रश्नांना उत्तरं कशी देता येतील, काय एखादं फ्रेमवर्क आहे का किंवा एखादी प्रोसेस आहे का की ज्यानुसार आपण ॲज अ लिगल स्टुडंट्स, लॉचे विद्यार्थी म्हणून आपण कसं या उत्तराचा विचार करू शकतो. तर मला काही काही मिळाले, जसं की IRAC म्हणून एक आहे, SIRAC म्हणून आहे, तुम्ही गुगल करू शकता. काही अमेरिकन युनिव्हर्सिटीजमधल्या प्रोफेसर्सनी याच्याबद्दल व्हिडिओज बनवलेत, पण त्यातलं कुठलंच मला म्हणजे आमच्या जे प्रश्न मिळाले त्याला असं समर्पक किंवा चपखल बसेल असं वाटलं नाही. सो आय थॉट की त्याच्यावरतीच एक बेस्ड एक फ्रेमवर्क की उत्तराला तुम्ही कसं अप्रोच करा हे मी बनवलं आणि मी ते माझ्या पहिल्या 3 प्रश्नांवरती यूज केलं आणि मला ते बऱ्यापैकी बरोबर वाटते. म्हणून मग मी विचार केला की मी याचा एक क्विक व्हिडिओ बनवीन की मी कसा हा विचार करतोय. तर इथे प्रश्न आत्ता जो असाइनमेंटमधला जो पहिला प्रश्न आहे की सौरभ अँड निशा ऑर्थोडॉक्स हिंदू फ्रेंड्स गॉट मॅरिड बाय एक्सचेंजिंग गार्लँड्स ओनली. तर ही एक स्टेटमेंट झाली, ठीक आहे. आणि स्टेट द व्हॅलिडिटी ऑफ देअर मॅरेज संपला. या दिस इज युअर क्वेश्चन, हा 5 मार्काचा प्रश्न आहे. तर ह्याला तुम्ही अप्रोच कसं कराल, तर ह्याच्यासाठी जी एक काय म्हणू शकतो एकानंतर एक तुम्ही उत्तर कसं लिहू शकता ते जे एक फ्रेमवर्क ते मी इथे समजवायचा प्रयत्न करतो. द फर्स्ट थिंग यू हॅव टू फिगर आउट इज व्हॉट इज LI. आता LI म्हणजे काय, तर लिगल इश्यू, ठीक आहे, लिगल इश्यू. तर बरेचदा काय होणार आहे, आता हा प्रश्न तर छोटा आहे, मी बाकीचे प्रश्न बघितले ते बरेच मोठे पण आहेत, पण त्या सगळ्या टेक्स्टमधून की एक्झॅक्टली उत्तर कशाचा मागितलं आहे, व्हॉट इज द लिगल क्वेश्चन इन दिस इन द क्वेश्चन स्टेटमेंट, ते फिगर आउट करायचं या पहिल्या स्टेपमध्ये. लिगल इश्यू म्हणजे मग तुम्हाला विचार करायला ऑलरेडी एक दिशा मिळेल, ठीक आहे. सर इथे लिगल इश्यू आहे, क्लिअरली इथे लिहिलंय की स्टेट द व्हॅलिडिटी ऑफ देअर मॅरेज, ठीक आहे. मग आता हेच उदाहरण म्हणून मी घेतोय, म्हणून मी इथं लिहितो की लिगल इश्यू इथे आहे व्हॅलिडिटी, ठीक आहे. आता आपल्याला कळलं की या उत्तराचा अप्रोच इज व्हॉट इज द व्हॅलिडिटी ऑफ देअर मॅरेज. हा झाला पहिला तुमचा उत्तराचा भाग. आता फक्त तुम्ही एवढंच नका लिहू तिथे की द लीगल इश्यू or the issue we are deliberating on is whether the marriage is valid or not. नाही, त्याच्याही आसपास आता जो आपल्याला बाकीचा पण डेटा मिळाला आहे की हे 2 एक मुलगा मुलगी आहेत
ते ऑर्थोडॉक्स हिंदू आहेत आणि त्यांनी लग्न कसं केलंय तर हार एक्सचेंज करून केलंय, हेही तुम्ही इथे लिगल इश्यूमध्ये लिहू शकता की द लिगल इश्यू वी आर डेलिब्रेटिंग ऑन इज द व्हॅलिडिटी ऑफ द मॅरेज, आणि मग ही बाकीची जी माहिती आहे तीही तुम्ही तिथे लिहू शकता. मग सेकंड गोष्ट जी आन्सर लिहिण्यामध्ये इज LP, विच इज लीगल प्रोव्हिजन. ठीक आहे, तर लीगल प्रोव्हिजनचा अर्थ काय की कुठले हे लीगल रिक्वायरमेंट्स आहेत, आता हा कुठला लॉ आहे ते तुम्ही फिगर आउट करायचं आणि ते अपफ्रंट मांडायचं तिथे. ठीक आहे, लीगल इश्यू कळला, लीगल प्रोव्हिजन्स म्हणजे आता इथे तुम्ही ह्याचा विचार करता, तुम्ही हे बघू शकता की चला हे दोन हिंदू फ्रेंड्स आहेत, त्यांनी लग्न केलंय, म्हणजे आपलं ट्यूब तिथेच पेटली पाहिजे की दिस इज रिलेटेड टू द हिंदू मॅरेज ऍक्ट, आणि त्यातली सुद्धा आपला क्वेश्चन आहे व्हॅलिडिटी बद्दल. ठीक आहे, मग त्यातले कुठले सेक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मॅरेजची व्हॅलिडिटी रिलेटेड रिक्वायरमेंट्स म्हणू शकतो किंवा प्रोव्हिजन्स, लीगल प्रोव्हिजन्स तिथे दिलेल्या आहेत, तर इथे तुम्ही त्या मांडल्या पाहिजेत लीगल प्रोव्हिजन्स. आता हिंदू मॅरेज ऍक्ट मधले सेक्शन 5 आणि सेक्शन 7 हे मला आता आठवते की त्याच्यामध्ये एक व्हॅलिड मॅरेज प्री रिक्विजिट्स काय आहेत आणि व्हॅलिडिटी मॅरेज व्हॅलिडिटीसाठीच्या काय प्रोव्हिजन्स आहेत ते या सेक्शन्समध्ये तुम्ही त्या तुम्हाला मिळतील. सो सेकंड स्टेप झाली ती लीगल प्रोव्हिजन्स मांडायची. ठीक आहे, आता थर्ड विच इज आय वुड से द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज ए म्हणजे काय तर ॲप्लिकॅबिलिटी आणि अनालिसिस, आणि हे तुम्ही एकच ए सुद्धा म्हणू शकता याला. हे ज्या लीगल प्रोव्हिजन्स आहेत या तुम्ही कशा अप्लाय करणार आहे या लीगल इश्यूला. ठीक आहे, तो हा जो अनालिसिस आहे तो या मेन उत्तराच्या मी म्हणतो जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे की तुम्ही तुमचं विचार पद्धती काय आहे ती तुम्ही इथे या तिसऱ्या भागामध्ये दाखवणार आहात. की आता तुम्हाला लीगल प्रोव्हिजन्स कळल्या की हिंदू मॅरेज ॲक्टनुसार लीगल एज काय पाहिजे, परत त्यांनी लग्न करताना हिंदू पद्धतीनुसार त्यांचे रीतिरिवाज म्हणजे कस्टम्स आणि राईट्स फॉलो झाल्या पाहिजेत, कशा झाल्या पाहिजेत, ते सगळं तुम्ही आता ते प्रत्येक उत्तराचं वेगळं असणार आहे, पण यू विल हॅव टू फिगर आउट की हा अनालिसिस करायला लागेल की बेस्ड ऑन द लीगल प्रोव्हिजन्स द लीगल इश्यू विच इज प्रेझेंटेड इन द क्वेश्चन की तो कुठे बसतोय आणि त्या सेक्शन्सनुसार त्या रिक्वायरमेंट्स फॉलो झाल्यात की नाही झाल्या, ज्याच्यानी तुम्हाला हे उत्तर मिळू शकेल की वेदर द मॅरेज और एनी अदर क्वेश्चन दॅट कम्स अप इज व्हॅलिड ऑर नॉट किंवा गिल्टी ऑर नॉट गिल्टी वगैरे वगैरे. हे एक सिमिलर फ्रेमवर्क वापरून इथे तुम्ही या अनालिसिस म्हणजे ॲप्लिकेशन आणि अनालिसिसमध्ये तुम्ही तो विचार तुमचा मांडू शकता उत्तरांमध्ये. देन वी गो टू द फोर्थ स्टेज जे विच आय बिलीव्ह इज व्हेरी काय म्हणू शकतो इम्पॉर्टंट इज केस लॉज. ठीक आहे, आता हे नेहमीच लक्षात राहतील अशातला भाग नाही आहे, पण जर लक्षात असतील तर या ॲप्लिकेशन आणि अनालिसिस नंतर जर का तुम्ही त्याला केस लॉची एखादी जोड दिलीत तर नक्कीच उत्तर अजून जास्त काय म्हणू शकतो समर्पक होऊ शकेल आणि तुमच्या अभ्यासाची खोलीसुद्धा तिथे जाणवेल. अँड देन फिफ्थ इज वेअर यू कन्क्लूड की तुम्ही तुमचं कन्क्लुजन इथे देऊ शकता. ठीक आहे, कन्क्लुजन म्हणजे काय, आता तुम्ही इश्यू फाइंड आउट केला, लीगल प्रोव्हिजन फाइंड आउट केली, मग तुम्ही त्याचा अनालिसिस केला बेस्ड ऑन द लीगल प्रोव्हिजन्स, तुम्ही इश्यूचा अनालिसिस केला, त्याला केस लॉची सुद्धा जोड लावली आणि ॲट दी एंड यू अराइव्ड ॲट अ कन्क्लुजन टू युअर लीगल इश्यू और लीगल क्वेश्चन विच इज वेदर दॅट मॅरेज इज व्हॅलिड ऑर नॉट. आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लीगल इश्यू तर इथे व्हॅलिडिटी ऑफ द मॅरेजचा आहे. लीगल प्रोव्हिजन्स मी म्हटलं तसं सेक्शन 5 आणि सेक्शन 7 मध्ये दिलेल्या आहेत. सेक्शन 5 मध्ये एज वगैरे रिलेटेड रिक्वायरमेंट्स आहेत. सेक्शन 7 मध्ये हिंदू पद्धतीनुसार काही मॅन्डेटरी स्टेप्स आहेत, ज्याच्यामध्ये वन ऑफ द मॅन्डेटरी स्टेप इज सप्तपदी. आता हे सगळं तुम्ही अनालिसिसमध्ये आणि ॲप्लिकॅबिलिटी म्हणजे थर्ड स्टेजमध्ये तुम्ही हा उत्तरामध्ये तुम्ही हे लिहू शकता की सप्तपदी जी या लीगल प्रोव्हिजन्सनुसार असली पाहिजे ती ॲज पर द इन्फॉर्मेशन गिवन इन हॅज नॉट बीन परफॉर्म्ड, ज्याच्यामुळे
द व्हॅलिडिटी इज द मॅरेज इज इनव्हॅलिड. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक केस लॉ देऊ शकता, काहीतरी बाबूराव शंकरराव लोखंडे म्हणून, आय थिंक देर इज वन केस लॉ जिथे द लिगॅलिटी लाईक द व्हॅलिडिटी ऑफ हिज सेकंड मॅरेज वॉज, सुप्रीम कोर्टाने ते तिथं सांगितलं की ज्यांची सप्तपदी झाली नाही त्यामुळे त्याचं सेकंड मॅरेज झालेलं नाही, त्यामुळे त्याला बायगमीचे चार्जेस लागत नाहीत वगैरे आहे. पण इथे केस लॉ तुम्ही फाइंड आउट करू शकता, जर आठवला तर तो लिहाच. ॲट दी एंड यू राईट द कन्क्लुजन की वेदर ॲज अ आन्सर टू युअर लिगल क्वेश्चन की हे वेदर द मॅरेज वॉज व्हॅलिड ऑर नॉट. तर इथे आता ह्यांनी काय होईल ना, तुम्ही उत्तर लिहिताना सुद्धा तुम्हाला एक कळू शकेल की अच्छा तुम्ही हे उत्तर लिहिलंय ते तुम्ही जो काही थॉट प्रोसेस वापरलाय त्यानुसार ते लिहिलंय की नाही, इकडे तिकडे भरकटला तर नाही येत ना. कारण की ॲज पर ॲज आय नो रायटिंग लिगल आन्सर्स इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. सो असे तुम्ही 5 त्याचे एक ठोकताळे म्हणू शकतो, ते जर तुम्ही डोक्यात ठेवून उत्तर लिहिलं आणि ॲट दी एंड यू अराईव्ह ॲट द कन्क्लुजन, देन आय थिंक इट वुड बिकम अ वेल राऊंडेड आन्सर, एक समर्पक उत्तर ते होऊ शकेल. एक अजून काय म्हणू शकतो ॲडिशनल पॉईंट इथे आहे, जो एक आहे इडियम्सचा. आता आपले काय काय जे इडियम्स आहेत, जसं की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अ डिफेन्स, किंवा फॅक्ट्सच्या मिस्टेक्स चालू शकतात पण लिगल मिस्टेक्स चालू शकत नाही वगैरे. आता आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट ते लॅटिन वर्डिंग्स, पण दॅट इज ऑल्सो ॲज पर एज आय रिमेंबर लेक्चर्समध्ये सुद्धा सांगितलं आहे की असे जर का तुम्ही इडियम्स सुद्धा जर टाकू शकलात उत्तरांमध्ये तर दॅट विल ऑल्सो बी व्हेरी हेल्पफुल टू शो की अच्छा तुम्ही किती त्याचा सखोल विचार आणि अभ्यास केलेला आहे. तर ही एक पद्धत मला वाटते, इट्स अ फ्रेमवर्क विच यू कॅन यूज टू राईट युअर लिगल आन्सर्स. तुम्ही सुद्धा यूज करा आपल्याला ज्या असाइनमेंट्स दिलेल्या असतील आता दिवाळीच्या वेळेस त्याच्यामध्ये, आणि डेफिनेटली मला सांगा की काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल. ओके, थँक्यू, बाय बाय. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया.